आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता जयंतला चांगलंच विश्वाने उत्तर दिलेलं असतं आणि त्यामुळेच ना आता जयंतची आता पळताभुई थोडी झालेली असते. तो थोडा घाबरलेला सुद्धा असतो हे त्याच्या चेहऱ्यावर ना स्पष्ट दिसत असतं. म्हणूनच विश्वाही त्याला सांगत असतो की बघ, काही झालं ना तरीसुद्धा तू काही आता वाचत नसतोस. मग दुसरीकडे उलट तो म्हणत असतो की तू स्वतः बघ ना, बघ जानू आता माझी होते की नाही. जानूला काही झालं ना तरी मी माझं बनवून राहणारच, असंही काहीसं आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता विश्वाला राग येत असतो आणि विश्वाला हे सुद्धा माहिती असतं की हे लग्न जे आहे ते तुर्तास तरी थांबवायला हवं. कारण जो जयंत होता तो पक्का पोचलेला होता आणि जयंत जानूच्या आयुष्याची वाट लावणार आहे. ऑलरेडी तिला काही आठवत नाही म्हणून जर आता तिला जर काही आठवलं असतं तर सगळ्याच गोष्टी शक्य होत्या. पण आता जयंतनं एवढा हुबेहूबपणे बोलत असतो ना की तू माझं काहीच वाकडं करू शकत नाही. त्यामुळे विश्वास जो आहे तो थोडाफार का होईना आता डगमगलेला असतो आणि तो आता विचार करू लागतो. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की सिद्धूने आता सगळ्यांना सांगितलेलं असतं की तुम्हाला जर त्रास येत असेल ना तर येऊच नका तुम्ही. मग आता त्याही सिद्धूला बोलत असतात की आम्हाला किती त्रास होतोय तुला कळतंय का, हे सगळं काही ना तुझ्यामुळे होतंय, असं बोलून आता त्या सिद्धूवर चिडचिड करत असतात. त्याच वेळेला सिद्धू त्यांना म्हणत असतो की तुम्ही जर असंच वागणार असाल ना तर मी तरी काय करू मला सांगा ना. जर तुम्हाला काही गोष्टी कळतच नाही आहेत तर ते काय आहे ना, उलट आहे ना मी विचार करतोय की जर भावनाच्या घरी तुम्हाला इतकाच त्रास होतोय तर कशाला येत आहे ना मग भावनाच्या घरी, येऊच नका, असंही आता सिद्धू स्पष्टपणे सांगून टाकतो. त्यावर मात्र आता भावनाच्या घरी ह्यांचं जाण्यामागचा उद्देश काय असतो तर त्या भावनाचं बाळ जे आहे ते पाडण्यासाठी ह्यांचे प्रयत्न जे आहेत ते सुरू असतात. मग दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की सिद्धू जो आहे तो बोलतो की सरळ बघा, तुम्हाला जर त्या लक्ष्मींच्या घरी येऊन त्रास होत असेल तर येऊ नका. मी आता आईला सांगतो पुढचे कोणतेच प्रोग्राम जे आहेत ना ते तुम्हाला अटेंड करता येणार नाही आहेत. मग तर झालं, असंही आता म्हटलं जातं. मग त्याच वेळेला इथे त्या दोघीही जणी जेव्हा सिद्धू फोन लावत असतात ना तेव्हा अडवत असतात. बोलतात की नको, आपलं घराणं राजघराणं आहे आणि मग आपल्या घराण्यातच मग असं आपण नाही जाणार तर ते बरोबर वाटत नाही ना. कितीही काही झालं तरीसुद्धा आपले ते व्याही आहेत या भाषेतच आता बोललं जात असतं, असं नीलांबरी बोलते. तेव्हा आता ह्या लोकांना समजतं की नेमकं आता काय चाललेलं आहे ते. इकडे जानू जी आहे ती आता आपली रूम जी आहे ती संपूर्ण इकडे तिकडे पाहत असते. त्याच वेळेला ना तिला करमत नसतं कारण आता तिला ही रूम सोडून जावं लागणार असतं ना. त्यामुळे तिला सारखं तेच आठवत राहतं आणि मग ती ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. तिला समजत नसतं की काय करावं ते. म्हणजे आता ही रूम आपल्याला सोडून जायचं ही विचारच ना तिच्या मनामध्ये कधीच आलेला नसतो. आणि मग आता हा सगळा विचार आल्यानंतर ती मग तेवढ्यातच वीणा तिथे आलेली असते. तर वीणा तिला विचारते की जानू काय झालं आहे. त्यावर जानू तिला म्हणत असते की काय बोलू तुला, मला ना खरंच ना कळतच नाही की काय करू. म्हणजे भावना ताईची आणि माझी या रूममध्ये किती नोकझोक व्हायची, किती भांडणं व्हायची आणि आता लग्न झालं की मी ही रूम सोडून जाणार ना, मग मला या रूमची आठवण येणार. या काही आमच्या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा तिला आठवत असतात. त्याचमुळे वँकीसुद्धा तिला आता सावरायला आलेला असतो आणि तो तिला म्हणत असतो की नको वाईट वाटून घेऊ, काही झालं तरीसुद्धा हे घर जे आहे ते तुझंच आहे. असं थोडी ना आहे की एकदा का बाईचं लग्न झालं की तिचं घर तुटतं. दुसरीकडे विश्वा जो आहे तो मात्र आता वॉक करायला बाहेर गेलेला असतो आणि जेव्हा तो वॉक करत असतो ना तेव्हा मात्र त्याच्या डोक्यामध्ये सतत तेच विचार सुरू असतात. कारण त्याला ना काही झालं तरीसुद्धा असं वाटत असतं की जानूचं लग्न व्हायला नको आणि त्यासाठी प्रयत्न तर आता सुरू असतात. पण मग कसं हे सगळं करायचं, आता काय पुरावा आणायचा जानूसमोर जेणेकरून जानू हे लग्नाला तयार होणार नाही, हे विचार ना सतत विश्वाच्या डोक्यामध्ये फिरत असतात. मग आता त्याला अचानक सचिन आठवतो जो की जयंतचा मित्र असतो. जयंतच्या मित्राबद्दल त्याला लगेच आठवल्यावर तो आता विचार करतो की नक्कीच सचिन आपलं काम करू शकतो, सचिनला भेटायला हवं असा डोक्यात विचार करूनच तो आता चालत असतो. इकडे आता सिद्धू फूल बनवताना म्हणजे फुलाचे हार बनवताना म्हणत असतो वँकीला की आज
आरती वहिनी असली असती ना कधीच पटकन झालं असतं, आपल्याला हे करायला किती वेळ जातोय ना, असंही बोलून तो आता सगळे हार बनवत असतो. दुसरीकडे मात्र आता भावना जी आहे ती आनंदीचे केस विंचरून देत असते. त्याच वेळेला आनंदी मोबाईलमध्ये खेळत असते. आनंदी मोबाईलमध्ये खेळत असताना सारखी हलत असते. तेवढ्यातच जानू आपल्या हातामध्ये बांगड्या घालण्यासाठी तिथे आलेली असते आणि जेव्हा ती बांगड्या घालायला येते ना तेव्हा तिला त्या बांगड्या होत नसतात. मग ती म्हणते की 2 महिन्यापूर्वी फेअरवेलला तर या बांगड्या घेतल्या होत्या, मी 2 महिन्यात इतकी जाडी झाले का? मग तेव्हा भावनाच्या लक्षात येतं की जानूला नक्कीच काही आठवत नाही आहे. मग तिला 2 महिन्यापूर्वीचा प्रसंग फेअरवेलचा आठवतोय, मग पुन्हा ती डोक्याला ताण देणार, त्यापेक्षा आपणच तिला बांगड्या घालायला जाऊया असा विचार भावना करते. पण त्यावेळेला तिने आनंदीचे केस बांधायचे तिथेच सोडलेले असतात. तर मग आनंदी तिच्यावर ओरडते आणि भावना तू माझे केस बांधून देणार होतीस ना, मग त्याचं काय झालं असंही आता ती विचारू लागते. तर इकडे आता लक्ष्मी आणि त्याचसोबत बीना ह्या पीठ भरत असतात, कारण बांगड्यांचा प्रोग्राम सुरू व्हायच्या आधी त्यांना 10 पॅकेटं पिठाची बांधून ठेवायची असतात. इकडे आता आनंदी चिडत असते, तर भावना तिला म्हणत असते की थांब ना बाळा, मी तुझे केस बांधून देते, मी कुठे नाही म्हटले, थांब फक्त, मी जानू मावशीची मदत करते ना, असं बोलून ती तिला बांगड्या घालून देत असते. मग हिला नीलांबरीने काल जे काही भडकवलेलं असतं ना आनंदीला ते आठवत असतं, म्हणून आनंदी विचार करते की मला इग्नोर करतायत, म्हणूनच मग आनंदी तिकडनं फणी फेकून भावनावर मारते. मग हे सगळं काही सिद्धू नेमका हॉलमध्ये आलेला असतो आणि त्याने बघितलेलं असतं. सिद्धू चिडतो आणि सिद्धू म्हणतो की तू का असं केलंस, मला सांग, का तिच्यावर फणी फेकून मारलीस, का असं करतेस तू, असंही आता विचारलं जातं. त्याच वेळेला ती म्हणत असते की मग माझ्याकडे कोणीच लक्ष देत नाही आहे. मग आता सिद्धू तिच्यावर हात उचलतो, तेच आता भावना जाते आणि भावना सिद्धूचा हात थांबवते. मग आता आनंदी ही घाबरलेली असते. भावना सिद्धूला म्हणते की नाही. मग सिद्धू म्हणतो मग हे चुकीचं आहे ना, फणी फेकून मारायची काय गरज होती, तू तिला बोललीस ना की थोडा वेळ थांब, तरीसुद्धा ती ऐकत नाही आहे. त्यावर मात्र जेव्हापासनं ह्या घरात आहे ना बाळ येणार आहे ना तेव्हापासनं तुम्हाला ना माझी काहीच पडलेली नाही आहे. पहिल्यांदा सगळीजणं माझ्यावर प्रेम करायचे, पण आता माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही, असं देखील आता ती म्हणत असते. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी ती बोलते ना तेव्हा सिद्धूला अजूनच राग येतो. सिद्धू म्हणत असतो की हे सगळं तू काय बोलतेस, तर लक्ष्मी मात्र सिद्धूवर चिडते, कारण आता सिद्धूने हात उचललेला असतो ना म्हणूनच मग आता सिद्धूला ती म्हणत असते की काय गरज आहे हे सगळं करायची. तेवढ्यातच ना आनंदी तिकडनं रागाने जात असताना जे कासार असतात बांगडी घालायचे तेवढ्यातच आलेली असतात, त्यांच्या हातात ना तो बांगडीचा बॉक्स खाली पडतो आणि बांगडी खाली फुटते. मग आता आजी आलेली असते, आजी काही अपशकुनाचं बोलायला जाणार, तेच आता लगेच लक्ष्मी बोलते की आता तुम्ही नका सुरू होऊ, कारण आम्हाला माहिती आहे काय झालं आहे ते, कोणच इथे समजून घ्यायला तयार नाही आहे. तर तो बांगडी घालून आलेला कासारही म्हणतो की काळजी करू नका, एक बॉक्स हे झाला आहे म्हणून काय झालं, आमच्याकडे अजून बांगड्या आहेत. मग दुसरीकडे आता जी आनंदी आहे ती बाहेर जाऊन बसलेली असताना तिच्याशी बोलायला ना आता जानू गेलेली असते. तर जानूला ती सांगते की मला बोलायचं नाही आहे कुणाशी. त्यावर आता जानू म्हणत असते की मी कुठे कुणाशी बोलायला आली, तुझे काही आज आतमध्ये बोलत होतीस बघ की तुझ्याकडे कोणी लक्ष देत नाही आणि हे सगळं काही. मी जेव्हा लहान होती ना तेव्हा मला पण असंच वाटायचं की माझ्याकडे ना कोणीच लक्ष देत नाही, पण त्यानंतर तुला सांगू का काय झालं, म्हणजे ना मी त्यावेळेला ना असाच विचार करायची, पण त्यावेळेला मला आठवायचं की माझ्या आईबाबा माझ्यासाठी काय काय करतात, किती छान छान पदार्थ बनवतात ना, मग मी त्यांच्यावर नाही रागवायची, मी राग सोडून द्यायची. मग ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर इथे आनंदीला पण कळतं की हो आपल्यालासुद्धा आपले आईबाबा किती काय काय हे करतात ना. मग तेवढ्यातच नीलांबरी आलेली असते. नीलांबरीलासुद्धा आता आनंदी भाव देत नाही. दुसरीकडे आता विश्वा डायरेक्टली त्या सचिनला भेटायला गेलेला असतो. सचिनला तो या सगळ्यामध्ये मदत करायला सांगतो, पण सचिन सांगत असतो की मला तर जयंतने इन्व्हाइटच केलं नाही आहे, मग मी लग्नाला कसा येऊ. मग आता विश्वा बोलत असतो की तू मुद्दामून त्याला कॉल कर ना, मग बघ तुला सांगतो का लग्नाचं. पण तो म्हणतो की नाही, असं होऊ शकत नाही की मी फोन केला आणि तो मला सांगेल, मला वाटत नाही, कारण त्यात तेव्हा मला कळलं होतं ना त्याच्या आजीचं जान्हवीच्या, तेव्हा मला स्वतःला धक्का बसला होता आणि मीही त्याला म्हटलं होतं की हे सगळं चुकीचं आहे. पण विश्वा म्हणतो की थांब, माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आहे. दुसरीकडे मात्र आता जानूला तयार करायला आलेली जानूची मैत्रिणी आता पूर्ण
पूर्णपणे प्लॅनिंग केलेलं होतं आणि जेव्हा पूर्णपणे प्लॅनिंग करून ती आलेली होती ना, तेव्हा मात्र आता ती म्हणत असते की आता बघ ना, तुमच्या फॅमिलीतले किती लोक आहेत ना, पण जयंतच्या फॅमिलीतले कोणीही दिसत नाही असं का? मग त्यावर ती म्हणते की जयंतच्या फॅमिलीमध्ये कोणीच नाही आहे, मग त्यांचे मित्र वगैरे तर असतीलच ना, असा प्रश्न ती करू लागते. त्यावर जानू म्हणते पण मला काहीच नाही माहिती. मग तुला माहीत नाही, पण जर त्यांचे मित्र जर अचानकपणे आले तर किती चांगलं होईल ना. मग तेवढ्यातच ना बँके तिथे आलेला असतो. तर बँकेला आता जानू विचारत असते की तुला काही माहिती आहे का की जयंतचा मित्र वगैरे कोण आहे? मग जयंतच्या मित्राबद्दल जानूने बँकेला विचारलेलं असतं. इकडे आता सिद्धूला वाईट वाटत असतं, कारण त्याने ना आनंदीवर हात उचललेला असतो. आनंदीवर जेव्हा हात उचललेला असतो ना, तेव्हा तो आता तिथे टेन्शनमध्ये रडत बसलेला असतो. त्याच भावना त्याला समजवायला येते. भावना म्हणत असते की स्वतःला त्रास करून घेऊ नका, पण त्याच वेळेला सिद्धू म्हणतो की का नको त्रास करून घेऊ, मला स्वतःचं वाईट वाटते, मी खूप चुकीचं केलं आहे हे सगळं काही, म्हणजे मला हात उचलायला नको होता, कारण आज लक्ष्मी काकू पण काय बोलल्या, माझी चूक झाली आहे खरंच ना. मग आता आपल्या बाळाबद्दल ती असं कसा विचार करू शकते? आपण आपल्या बाळाबद्दल किती विचार करतो आणि ती सरळ म्हणते की आपल्याला हे बाळ नको आहे म्हणून. मला कळतच नाही आहे गं काय चाललंय आनंदीच्या मनामध्ये, असंही आता म्हटलं जातं. दुसरीकडे श्रीनिवास जे असतात ते बाहेर असतात, तर बीना त्यांना सगळ्या गोष्टी झालेल्या समजावून सांगते आणि या सगळ्यामुळे लक्ष्मी ही सिद्धूवर नाराज आहे, प्लीज तुम्ही जरा आईंशी बोलून घ्या, असंही ती म्हणत असते. त्यावर तू काळजी करू नकोस, मी बोलून घेतो, असं आता म्हटलं जातं. मग आता बीनालाही थोडं बरं वाटतं की निदान आईंना कोणीतरी समजवलं तर बरं होईल ना, नाहीतर आई उगाच विचार करत बसतील, मग आईला या सगळ्याचा त्रास होईल आणि मग आई सिद्धूलावर नाराज आहेत. मग सिद्धूही थोडा विचित्र वागला, पण ह्यामध्ये सिद्धूची सुद्धा काही चूक नव्हती असं देखील श्रीनिवास यांना वाटत असतं. दुसरीकडे जयंत आलेला असतो बांगडा भरायच्या प्रोग्रामला, तर त्याला बाहेरच सिद्धू, हरी, संतोष अडवतात आणि तुझं आज बायकांच्या प्रोग्राममध्ये काय काम आहे असं म्हणतात आणि त्याला तिकडनं रिटर्न पाठवत असतात. जेव्हा त्याला रिटर्न पाठवत असतात ना, तेव्हा मात्र आता तो म्हणत असतो की मी सहज म्हणून आलो आहे, पण तुला कोणी इन्व्हिटेशन केलं आहे का? नाही ना. संतोष सरळ त्याला असं म्हणत असतो. संतोषने त्याला असं म्हटल्याबरोबर तर बीना तिथे आलेली असते आणि बीना म्हणत असते की तुम्ही उगाचच त्याला कशाला हे करताय, प्लीज ना, त्याला आलाय ना तर येऊ दे, उगाच आहे ना त्याला अडवू नका, असं देखील आता सांगितलं जातं. मग जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र आता जयंत आतमध्ये येतो आणि जेव्हा जयंत आतमध्ये येतो तेव्हा सांगतो की तुम्ही आलात का बांगड्या भरायला? ठीक आहे. मग आता जानू जी आहे ती बँकेला विचारत असते इथे की जयंतचा कोणी मित्र आहे का? तर बँके तिला खाणाखोणा करून सांगतो, कारण त्याला सचिनबद्दल माहिती होतं. मग सचिनबद्दल तो सांगतो की एक मित्र आहे. मग काय नाव आहे? तर एस असं हाताने दाखवतो आणि बॅट दाखवतो, म्हणजे सचिन असं. मग तिला कळतं. मग ती म्हणते की तू प्लीज त्या सचिनला कॉल करतोस का? त्या सचिनला प्लीज इन्व्हाइट करायचं आहे, म्हणजे जयंत सरांसाठी हे छान असं सरप्राईज आहे, असं देखील ती म्हणत असते. त्यावर बँकी बोलतो की माझा मोबाईल इथे नाही आहे, माझा मोबाईल बाहेर आहे, सो मला मोबाईल बघावा लागेल, बाहेर जातो आणि मी करतो कॉल, असंही आता तो म्हणत असतो. मग इकडे आता ती म्हणत असते की हे सगळं ना मी त्यांना सांगते. मग आता या सगळ्या गोष्टी ती सांगते म्हटल्याबरोबर जानूला तिला समजवायला लागतं. जानू म्हणत असते की नको नको सांगू तिला, म्हणजे काय आहे ना, जर तुम्ही जर बोलायला गेलात ना तर पुन्हा त्याला सरप्राईज कसं राहणार, असंही जानू सांगते. इकडे नीलांबरी आता मुद्दामुन्ना बोलायला आलेली असते आणि आनंदीला ती चॉकलेट घेऊन येते, जेणेकरून आनंदी तिच्याशी बोलायला हवी आणि आनंदीला ती आता अजूनच भडकवू लागते की मला माहिती आहे की तुझ्याकडे कोणीही लक्ष देत नाही आहे ना, मला कळतायत या गोष्टी, नको नाराज हो, मला माहिती, पण तू ना जरी तुझी भावनाही तुझ्याशी बोलायला आली ना तरीसुद्धा ना बोलू नकोस, असं देखील आता सांगितलेलं असतं. मग तेवढ्यातच भावना नेमकी बाहेर आलेली असते आणि लांब पाहते तर काय, तिकडे आता तिला जी नीलांबरी आहे आणि तिच्यासोबत बसलेली आनंदी दिसते आणि त्यामुळेच ना आता मात्र विचार येत असतो की काय चाललं असेल. तर दुसरीकडे आता लक्ष्मी काम करत असताना तिच्याशी श्रीनिवास बोलायला आलेले असतात आणि म्हणतात की मला झालेल्या गोष्टी कळल्या आहेत, पण मग तो सिद्धूवर इतका वेळ का नाराज आहेस,
ज्या काही गोष्टी झाल्या आहेत ना त्या सगळ्या काही विसरून जा असं देखील आता म्हटलं जात असतं. मला मान्य आहे आपण आपल्या जावयाला मुलं मानतो, पण कितीही काही झालं तरीसुद्धा ते जावई आहेत, त्यांच्यावर आपण एवढ्या गोष्टी करून रागवून उपयोग नाही आहे असंही आता म्हटलं जातं. मग असं बोलल्यानंतर लक्ष्मी म्हणत असते, पण आज जे काही केलं ते चुकीचं केलं आहे ना सिद्धूने. कारण आता लक्ष्मीला असं वाटत असतं की आनंदी या दोघांची पोटची मुलगी नाही आहे. मग आनंदीला थोडंफार वाटत असेल, पण या सगळ्या परिस्थितीत सिद्धूने हात उचलायला हवा का, तर सिद्धूचंही वाईट झालं आहे. मग तसंच आनंदीने विचार केला की बाळ येत आहे म्हणून आता ही लोकं मला बाजूला करतायत, तर तिला तसं वाटणारच ना. मग आपण कोणताही राग बाळांवर काढू शकत नाही ना. मान्य आहे ते दोघंही जरा टेन्शनमध्ये आहेत त्यांच्या चाललेल्या परिस्थितीनुसार, पण या सगळ्या गोष्टी करणं चुकीचं आहे असं देखील आता म्हटलं जातं. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की जयंत हा जानूच्या समोर आलेला असतो. त्यावर जानूचा लूक बघूनच ना त्याला आता खूपच भारी वाटत असतं. जानूचा लूक बघून जेव्हा तो भारावून जातो ना, तेव्हा मात्र आता जानू म्हणत असते की दरवेळेला तुम्हाला छान वाटतं, आता मी पण आता तुमच्यासाठी काहीतरी करणार आहे, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. मग तो विचारतो की माझ्यासाठी सरप्राईज काय आहे असा प्रश्न देखील त्याला पडलेला असतो. मग ती म्हणते की थोडा वेळ थांबा म्हणजे तुम्हाला समजेलच. इकडे आता आनंदी आणि त्याचसोबत नीलांबरी छान बोलत असतात. नीलांबरीने भडकवलेलं असतं, पण तेवढ्यातच भावना तिथे येते आणि भावना म्हणत असते नीलांबरीला की काय झालं, तर नीलांबरी म्हणते की बघ मी माझ्या परीने समजवले तरी तू बोलून बघ असं आता म्हटलं जातं. मग आता भावना आनंदीशी बोलायला येते, पण आनंदी भावनाला सरळ म्हणते की मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे, मला बाबांशी पण बोलायचं नाही आहे, बाबा नाराज झालेत मला कळतंय गं, पण चल ना आपण जरा बाबांशी बोलून घेऊया, म्हणजे कसं बाबांनाही बरं वाटेल, बाबांना वाईट वाटलं आहे गं त्यांनी तुझ्यावर हात उचलला आहे ते, असं आता भावना आनंदीला सांगत असते. पण ती म्हणते की मला काही फरक पडत नाही, मला काही ऐकायचं नाही आहे म्हणजे नाही आहे, तू मला समजवायला येऊ नको, आम्ही तुझ्यासोबत कुठे येणार आहे, सरळ आता तिने सांगितलेलं असतं. त्यामुळे आता भावना थोडी विचित्र अवस्थेत अडकलेली असते. भावनाला कळत नसतं की आनंदीला कशा परिस्थितीत कसं समजवायचं, तर ती आता रागानेच निघून जाते. तर बाहेर बांगड्या भरायचा कार्यक्रम असतो. मग आता नवरी मुलगी कोण आहे, तर तिथे आता जानू जाऊन बसलेली असते. मग आता जानूच्या हातामध्ये बांगड्या घालायचा प्रोग्राम सुरू होतच असतो. त्यातच भावनाला सुद्धा जानू बसायला सांगते. तर ते बांगडे घालायला कासार आलेले असतात. ते म्हणतात की तुमच्या घरातच सगळ्यांची लग्न झाली होती आणि ह्यांचं असं म्हटल्याबरोबर भावना थांबवते आणि म्हणते की हो हिचंच लग्न आहे. मग आता बांगड्या भरताना जेव्हा जानूच्या हातात बांगड्या भरल्या जात असतात ना, तेव्हा थोडंसं ना असं तिला बांगड्याला हात लागत असतो, हाताला लागत असतात बांगड्या, म्हणून ती आ करून आवाज करते. त्यातच आता लगेच जयंतला वाईट वाटतं, पण जयंत स्वतःच्या हातानेच आता जानूच्या हातामध्ये बांगड्या भरून देत असतो. आणि मग सगळेजण विचार करतात की जयंतला किती काळजी आहे ना जानूची, असं म्हटल्यावर सगळ्यांनाच एकदम नवल वाटतं. आणि जानूसुद्धा स्वतःला लकी समजत असते की माझ्या होणाऱ्या नवऱ्याला माझी किती काळजी वाटते आणि हे सगळं काही. आणि म्हणूनच मग आता वीणाही म्हणत असते की ह्या जागी जर बाकी कोणाचे नवरे असले असते ना, तर त्यांनी ना सरळ मी म्हणते की वेगळंच काहीतरी बोलले असते की स्वतःला झालंय तर स्वतःचं स्वतः बघ म्हणून. पण इथे तर बाबा खरंच ना जयंत खरंच खूप छान आहे, जानूची अगदी मनापासून काळजी घेतो असंही आता म्हटलं जात असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.